आपकी अदालत मध्ये इंडस्ट्रियलिस्ट विजय माल्यांवर आरोप आहे की हे ग्लॅमरच्या मागे धावतात. विजय साहेब, जे लोक तुम्हाला लहानपणापासून ओळखतात ते लोक म्हणतात की तुम्हाला तुमचे फादर सांगायचे कामावर लक्ष देण्यासाठी, परंतु तुमचं लक्ष असायचं सिनेमांवर. त्यामुळे तुम्हाला अशा जागी ठेवायचे जिथून सिनेमा हॉल 18 किलोमीटर दूर असेल. सिनेमाची आवड कधी इतकी नव्हती. मी केवळ एक एक्झाम्पल तुम्हाला सादर केलं की तिथे शहाजहापूरमध्ये अशी जागा होती ती, की कामाच्या व्यतिरिक्त आणखी काही एंटरटेनमेंट प्रॉस्पेक्ट नव्हता आणि पिक्चरसुद्धा बघायचा असेल तरीही 18 किलोमीटर दूर होतं हे. परंतु माझी काही इतकी पिक्चर बघायची आवड नाही आहे आणि अजूनसुद्धा मी तर 6 महिन्यांमध्ये एकदा पिक्चर पण आता बघतो. तर मी ऐकलंय पिक्चर बनवण्याची इच्छा व्यक्त करत आहात तुम्ही. मी तर शॉवॉलेस सुद्धा घेतलं. 1400 करोड खर्च करून मी किंगफिशर एअरलाईन सुरू केली. हे असंच होत नाही, सोपी गोष्ट नाहीये. यामध्ये खूप मेहनतीची गरज असते. तर आता मी माझ्या प्रायोरिटीजवर खूप लक्ष देत आहे. मी चालत आहे. एखादा हे बघा, मित्र आला आणि म्हणाला, की मला मदत करा. आम्हाला फायनान्शियल सपोर्ट हवा आहे. मी पिक्चर बनवतोय. तर मी नक्कीच कन्सिडर करेन. याचा अर्थ असा नाहीये, की मी काहीतरी मोठं डायव्हर्सिफिकेशन सुरू केलं आहे, की मला महान एक फिल्मचा प्रोड्युसर बनायचा आहे. मी एखाद्या मित्राला किंवा एखाद्या यंग अपकमिंग टॅलेंटला मी मदत केली, तर मीडियाचे लोक लिहितात, की मी प्रोड्युसर बनलो. मला थोडी संजय लीला भन्साली बनायचं आहे मला. लोक तर असं लिहितात की ज्या फिल्म्समध्ये ज्या हिरोईन्स असतात त्यांना सपोर्ट करण्यासाठी तुम्ही हिंदी सिनेमाला फायनान्स करता. अच्छा, तुम्ही तर खूपच चांगली आयडिया दिली. ही पद्धत मला माहिती सुद्धा नव्हती आधी. धन्यवाद. हे सुद्धा मी ऐकलंय की तुम्ही सिने ब्लिट्स नावाचं मॅगझिन खरेदी केलंय, जेणेकरून सिनेब्लिट्स मॅगझिन आमचं आहे आणि सिनेब्लिट्सला एक्सपॅन्ड करून मी हायब्लिट सुद्धा लॉन्च केलंय. आणि हे ग्लॅमर मॅगझिन आहे. म्हणून तर म्हणतात की ग्लॅमर स्टक्स आहात तुम्ही. जिथे ग्लॅमर असतं तिथे जातात. एक गाणं आहे ना, जहां मैं जाती हूं वहीं चले आते हो. हो, जिथे मी जातो मीडिया जरूर मागे येतात माझ्या. ही गोष्ट सुद्धा खरी आहे. इथे या देशामध्ये मीडियाला प्रश्न विचारेन की ते इतके ग्लॅमर स्टक का आहेत? सिनेब्लिट्स is media. Cineblitz is a magazine that covers the film industry. But so is Stardust, so is Filmfare. So what's so great about my involvement in Cineblitz? You have Verb magazine, you have Cosmopolitan, you have so many other magazines which are into fashion. So what is wrong with hybrids? एका गोष्ट न्यूजपेपरमध्ये अशी मी आहे की विजय माल्याने काही केलं तर स्पॉटलाइट लागते. गोष्ट अशी कोणी आहे आणखी की केलं असतं तर इतकं स्पॉटलाइट लागला नसता, पॉवर ट्रिप झाली असती. हे तसंच आहे ना, जसं डोनाल्ड ट्रम्प जेव्हा काही करतात तेव्हा हां. त्यांच्यावर स्पॉटलाइट लागतो. हो, डोनाल्ड ट्रम्प जेव्हा काही करतो तेव्हा त्याच्यावर स्पॉटलाइट नक्कीच लागतो, परंतु मी तर डोनाल्ड ट्रम्प नाहीये. तुम्ही त्याच मार्गावर तर चालत आहात. आता लोक कधी म्हणतात की मी ब्रॅन्सनच्या मार्गावर चालत आहे, कोणी म्हणतात मी डोनाल्ड ट्रम्पच्या मार्गावर चालत आहे. मी तर केवळ इतकंच म्हणेन की मी विजय माल्याच्या मार्गावर चालत आहे बस. किंवा मग तुम्ही प्लेबॉय बनण्याच्या मार्गावर चालत आहात. बनण्यासाठी नाही, बनलो आहे मी. मी हे सुद्धा वाचलं की जी एअरलाईन तुम्ही लॉन्च केली त्यामध्ये एअर हॉस्टेस कोण असेल याचं सिलेक्शन सुद्धा विजय माल्या स्वतः करतात. हो, ती आमची क्वालिटी कमिटमेंट आहे. केवळ क्वालिटीच आहे ना, की त्याच्या मागे आणखी काही रहस्य तर नाही ना? तुम्हाला विचारायचं असेल तर आमची किंगफिशर एअरलाइन्सची सर्व्हिस ऑफरिंग, प्रॉडक्ट ऑफरिंग एक खूप हाय क्लास स्टँडर्ड आहे. त्यामध्ये आम्ही निर्णय घेतला की आम्ही सगळ्यात उत्कृष्ट इन फ्लाइट सर्व्हिस सादर करू आणि आमचे फ्लाइंग मॉडेल्स असतील कन्सिस्टंट विथ किंगफिशर
ब्रँड इन्व्हॉल्वमेंट इन आता तर मला वाटतं विजय साहेब की तुम्ही या प्रोग्रामचा वापर किंगफिशर एअरलाइन्सला प्रमोट करण्यासाठी करत आहात. तुम्ही तुमचं इंडिया टेलिव्हिजन प्रमोट करण्यासाठी तर मला बोलवलं आहे इथे तुम्ही.